नमस्कार, मैं आसमान शाह। महाराष्ट्र के जालना नगर निगम की एक जर्जर इमारत की छत गिर गई। छत गिरने से अफरा तफरी का माहौल उत्पन्न हो गया, लेकिन गनीमत रही कि इसमें किसी प्रकार की कोई जनहानि नहीं हुई। वहीं इस हादसे के बाद जालना नगर निगम के आयुक्तालय को कलेक्टर सोहल व्याल ने खाली करने के निर्देश दिए, जिससे कि आगे किसी प्रकार की और इस प्रकार की दुर्घटना न हो। वहीं अब सवाल खड़ा होता है कि जब हर साल मानसून से पहले आपदा प्रबंधन समिति के द्वारा मई माह में बैठक की जाती है कि जर्जर इमारतों को ध्वस्तीकरण के निर्देश दिए जाए, तो इस प्रकार की घटना कैसे हो गई? काल जालना शहरामध्ये निजामकालीन जी बिल्डिंग होती त्यामध्ये फायर ब्रिगेडचं महानगरपालिकेचं एक ऑफिस होतं। त्यामध्ये थोडा भाग ढासळून एक दुर्घटना घडली। सुदैवाने त्यामध्ये काही मनुष्यहानी झाली नाही, परंतु दरवर्षी शासन आणि जिल्हा प्रशासन मे महिन्यामध्ये मीटिंग घेऊन पावसाळ्यापूर्वी जे काही उपाययोजना करायच्या असतात नैसर्गिक आपत्तीमध्ये, तर जुन्या जीर्ण झालेल्या ज्या काही इमारती असतील, मग त्या खाजगी असतील किंवा सरकारी असतील, तर त्यामध्ये जर काही लोक राहत असतील व त्यांच्या जीवितवाला धोका असेल तर अशा लोकांना सूचना देणे, लेखी सूचना देणे, नोटिसा देणे याबाबत महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत। कालची जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिका आयुक्त यांच्याशी बोलणं झालेलं आहे। त्यांना लेखी पत्र पण आज आम्ही देत आहे की कालची जी इमारत आहे ती सोडून अजून काही शहरामध्ये निजामकालीन इमारती असतील, किल्ले असतील किंवा अजून काही जागा असतील तर अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तात्काळ नोटिसा द्याव्यात व नियमाप्रमाणे ते खाली करून घ्यावेत। हे करताना कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही किंवा त्या ठिकाणी भविष्यात अशी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर महानगरपालिका आयुक्ताला तशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत।